धुळे शहरातील वडजाई रोडवरील अतिक्रमणावर महानगरपालिकेची धडक कारवाई। धुळे शहरातील भोला बाजार ते वडजाई रोड उड्डाणपुलापर्यंतच्या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर धुळे महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे। वडजाई रोडवर फुटपाथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेल्या टपरीधारक, ठेलाधारक तसेच अनधिकृत ओटे, पायऱ्या आणि पत्र्याचे शेड हटवण्यात येत आहेत। या अतिक्रमण धारकांना महानगरपालिकेने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी अतिक्रमणे काढली नव्हती। त्यामुळे आज अखेर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू झाली आहे। यावेळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कारवाईला सुरुवात होताच काही नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतल्याचेही दिसून आले। गेल्या 2 आठवड्यापासून धुळे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज वडजाई रोड परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत। यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव गेल्या 2 आठवड्यापासून शहरातील चाळीसगाव रोड, 80 गुढी रोड, 100 गुढी रोड व वडजाई रोड वरील सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमणधारक, टपरीधारक, ठेलाधारक, ओट्या, पायऱ्या, पत्री शेड मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमणांनी अतिक्रमण करून व त्यापुढे वाहने लावून सार्वजनिक वाहतुकीचा अडथळा निर्माण केला होता। तसेच चाळीसगाव रोड पोलीस निरीक्षक व इतर नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार सदर अतिक्रमणधारकांना वेळोवेळी यापूर्वी ध्वनी संपाद्वारे सूचना केलेल्या आहे अतिक्रमण काढून घेण्याबाबत, तरी त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने महाशय आयुक्त तथा प्रशासन अमिताभजी पाटील यांच्या आदेशान्वये सदर कारवाई आज पोलीस बंदोबस्तात धुळे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमध्ये रस्त्या रुंदीमध्ये केलेले अतिक्रमण सर्व आज हटवण्यात येत आहे व बऱ्याचशा याच्यात अतिक्रमणधारकही स्वतः अतिक्रमण काढून घेत आहे व सहकार्य करत आहे।